काकू, कुठे गेल्या होत्या काकू? वा 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 वा, कुंडी आणायला गेल्या होत्या काय? हो शिवानी, तू आईच्या घरी चालली काय? हो काकू, बरोबर ओळखलं तुम्ही. आईच्या घरी चालली मी. गेल्या होत्या का तुम्ही कधी माझ्या लग्नापासून आईच्या भेटीले? नाही ना, जाणंच नाही झालं शिवानी. चांगलं आईले येईल एखाद्या दिवशी. ठीक आहे काकू. शिवानी, कशी आहे शिवानी? काय म्हणते गोल्या? सासूबाई सासरे तब्येत वगैरे चांगली आहे ना? काकू, सगळं एकदम चांगलं आहे. चांगलंच पाहिजे बाई. बरं झालं लग्न झालं शिवानी. त्या पसंतीच्या पोरासंग एकदम चांगलं झालं. चला काकू, येऊ मग? हो हो, ये ना ये. पण घे, कोणी पण चांगलं म्हणते की नाही. मला तसं वाटते देवानं गोल्या शिवानी याची जोडीच बनवली. आई, तू चहा घे ना. कोण थांबली तू चहा घ्यायची? तसं नाही मनीषा, डायरेक्ट पाणी पिणं आणि चहा पिणं बरं नाही वाटत ना. थोडंसं खाल्लं असतं बरं झालं असतं. मी घरून नाश्ता करून बी नाही निघाली. मी म्हटलंच मनीषा गेल्याबरोबर काही ना काही करतेच आपल्यासाठी, म्हणून मनीषा चहा प्यायला मन नाही होऊन राहिलं. अरे पाय आई, मी विसरूनच गेली. थांब, मला लक्षच नाही आईले आल्या आल्या खायला पाहिजे म्हणून. जमला आता, मज्जा. 8 दिवस मनीषाच्या घरी, 8 दिवस सविताच्या घरी. सविताचे बाबा मला महिनाभर बी राहिले, मला काहीच टेन्शन नाही. मायापुरीचे घर आहेतच. पाय ना, मस्त बसली हात पाय लंबे करून, जसं तिच्या बापाचं घर वय. हे काही शरमही वाटत नाही तिले. 8 दिवसाच्या 5 दिवसा, 15 दिवसाच्या 15 दिवसा चालली पोरीच्या घरी. वा रे वा, आपल्याला पोरीच्या घरी जायची शरम लागते. आणि हे सखूबाई बाय, अरे वा, आल्या का सखूबाई? गंगूबाई, पाय व, कुठे गेल्या होत्या तुम्ही? आल्याबरोबर मी मनीषाला विचारलं सासूबाई कुठे गेल्या म्हणून. मी घरीच आहे. मी कुठे जाऊ? मला नाही गमत बाई कोणाच्या घरी, आपलं घर सोडून. कोणाला लय सवय असते दुसऱ्याच्या घरी राहायची, जेवायची, खावायची. पण काय करा सखूबाई, मला तशी सवयच नाही बाई. बसा ना, बसा ना गंगूबाई, बसा. मनीषा नाश्ता आणते. नाश्त्याची मला नवई नाही बाई, करा तुम्ही करसान तर. गंगूबाई, तुमचं बोलणं मी समजून राहिली. तुम्हाला काय वाटते मी काय लहानशी पोरगी आहे काय? आईच्या जातीले जायसाठी पोरीचं तसं लग्न करावं लागते गंगूबाई. तुमच्या पोरीनं तसं केलं नाही ना. तुमच्या पोरीनं तर पळून जाऊन लग्न केलं. आमच्या पोरीनं तसं केलं नाही, म्हणून आम्हाला नाक आहे. तुम्हाला नाक नाही ना पोरीच्या घरी जायचं? काय बोलू राहिला तुम्ही सखूबाई? मी काही बोलून राहिली नाही, त्याचा अर्थ समजू नका तुम्ही काही बोलसान म्हणून. कोण म्हणते माझ्या पोरीनं पळून जाऊन लग्न केलं? बसा, तुमची पोरगी होती, बोला तुमच्या पोरीले. मनीषा, इकडे ये मनीषा. मनीषा आली काय? आली आली. येईन बाईले तर लयच मिरची लागली वाटते. अरे शांत राहा गंगूबाई, जेव्हा तडफड नसतात करत पोरीच्या आईनं. आली काय मनीषा? आई, काय झालं आई? मनीषा, तुझी आई पाहून घे पहिले काय बोलून राहिली. माया पोरीनं शिवानीनं म्हणते पळून जाऊन लग्न केलं. तुझी आई येऊन अजून 1 दिवस झाला नाही, आणि तुझ्या आईचे टोमणे मारणं मला सुरू झाले. सांगतो आईले 2 गोष्टी. आई, काय झालं आई? कोण तू असे बोलून राहिली माझ्या सासूले? अरे गंमतचा विषय सुरू आहे मनीषा, माहित नाही तुले. जाय तू नाश्ता बनव, जायचंय. कढी दळूनचा वाशून राहिला व जायचं. उपमा करू राहिली काय तू? रवा दळाचा वाशून राहिला. जायचंय मनीषा, मी पाहतो त्या सासूचं काय आहे तर. आई, आईनं गंमत केली असेल, तुम्ही टेन्शन नका घेऊ. माझ्या गॅसवर आई उपमा करू राहिली मी आईसाठी. खाऊ घाल ना ते आईले. उपमा काय पोहे काय मला काही म्हणणं नाही आहे, पण ती आई बाबर कशी बोलते मनीषा. ठीक आहे, मी आईले समजून सांगतो. तुम्ही समजू नका सगूबाई. माझ्या घरी याचा ना माझ्या पोरीला काही म्हणसान तुम्ही. खबरदार कधी माझ्या संग काही असं काही केलं तुम्ही तर. गंगूबाई गंगूबाई, किती मनाला लावून घेऊन राहिला तुम्ही. मी तुमची गंमत करून राहिली गंगूबाई, गंमत करून राहिली. मला माहित आहे ना मी जास्त बोलली नाही पाहिजे, त्यासाठी माझ्या काटा काढला. येईन बाई, समजते तर खरी तर मला सगळं, तर तुम्ही माझ्या तोंडून उगवून घेता. मला तुमच्या घरी राहायचं आहे 8 दिवस. असे थोडी काय राहणार आहो मी. माया पोरीचा पुरा रस्ता मी क्लिअर करून टाकेन. अजून तर जवळ बुवा यायचेच राहिले. जवळ बुवा आले उद्या तुम्ही. आईले म्हणतो बरं मी काही बोलू नको म्हणून, पण आई पण ऐकत नाही. मला तर वाटते मग आई तर काहीच बोलली नाही.
माझ्या सासूनं तर हाची नाही लावली. आई तर हसून राहिली होती. मला तर अंदाज वाटते माई आई घरी आली माया, म्हणून ना सासूच्या जीवावर आली अशी. येऊ दे म्हणा, आली तर मला काही करा नाही लागत. सविता, कुठे गेली सविता? आई, आले का तुम्ही? हा सविता, आली मी. आई, तुम्हाला रिंकू ताईचा फोन आला होता का आई? नाही सविता, काय झालं? काय झालं आई? तुम्ही आल्याबरोबर झोपून राहिले? काही बाबांना भांडण घेणं केलं का तुमच्यासोबत काही? नाही नाही सविता, थकली मी पैदल चालू चालू. सविता, रिंकूचा फोन कसा काय आलता? काही नाही आई, रिंकू ताई येऊन राहिले संध्याकाळी मला कलर लावायसाठी. अरे बापरे, मग तर सविता जेवण खाऊन करायची तयारी करायला लागेल. दोघं जण येतील ना? जाऊ बापा सांगा येतील ना? आई नाही तर काय एकटे येतील काय त्या? सांग आई काय बनवू? पुरणपोळी बनवू काय? सविता, एकदम भारी पाहुणचा पुरणपोळीचा. हो आई, म्हटलं रिंकू ताईले पाहुणचार होते, माझ्या आईले पण होते. पाय सविता, तुझ्या मतानं आण ना. काय सामान आणायला लागेल ना, मग संध्याकाळी येतात ना ते. आण, थैली आण, भाजीपाला आणून देतो, सगळं किराणा जे जे लागलं ते सांग मला तू. ठीक आहे आई. काय करतं बाई, पैसा असो की नसो, जवायची वरवर तर करावंच लागते. आई, हे कसं समजलं आहे तुम्हाला? पैसा असो की नसो, जवायची वरवर करावं लागते. आणि मै आई आली की तुम्ही निरा वांग्याच्या भाजीचा ढोमणं मांडता माझ्या आईच्या पुढे. माझ्या जीवार येणार नाही का आई? तुम्ही सांगा. कशी बोलतो सविता तू? आई, कशी बोलतो नाही? तुमचं मी मनच पाहून राहिली. मी गंमत केली, रिंकूताई येतात, पाहुणचार करावं लागते. आई, थकल्या होत्या तुम्ही, अंग टाकलं होतं. पोरीचं नाव काढल्याबरोबर, जवायचं नाव काढल्याबरोबर कशा उठून बसल्या झाल्या आई. आणि त्या दिवशी तुम्हाला सांगितलं मै आई येऊन राहिली. येऊ दे. असा भेदभाव आहे आई तुमच्याजवळ, समजलं मला आता. सांगून दे तुम्ही माझ्या आईले काही येऊ नको म्हणून. तू मनीषाच्याच घरी राह. नाही नाही सविता, मै म्हणणं असं काहीच नव्हतं सविता. कशी बोलून राहिली सविता तू? मी बरोबर बोलून राहिली आई, तुमचं मन पाहिलं मी बरोबर. तुमची पोरगी खरंच येऊन राहिली, खोटी नाही बोलली मी. थैली आणून देतो, आणा पोरीसाठी जवायसाठी. काय काय आणा ते, काय काय नाही तर माझ्या आईले काही नाही पाहिजे. देवा, माझ्या जीवाला तर जुलूमच आहे. सांग आता, पोरीची जवायची वरवर करतो, सुनीच्या जीवार येते. काही नसलं त्याले केली नाही वरवर, पुरीले बोलणे होते. मी काय करू सांग आता? सुनी अशी शिकून राहिली, नवीन 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 फंडे आणते. पहिले नव्हती एवढी, आता तर नोकरी करते ना, पावर नाही पावला चालल्या तिचा. काही घराने नका करू माहिती तुम्ही. लढून पडून खरं करून दाखवू नका आई, माहिती आहे मला सगळं. आता नाटकं करू नका तुम्ही. आता पोरगा घरी, आता टाइम झाला. पोरगा म्हणेन की तू लढवलं मामा आईले. नाही, मी काहीच नाही म्हणत सविता, काहीच नाही म्हणत मी. थैली आणू नको ना, भाजीपाला आणत मी ना, काही आणत मी. येऊ दे, पोरगी येईन, तुलाच पाहा लागेल सगळं. काय हे कसं समजते? म्हटलं की दिमाग येते, मग तावा तावा चालली जाते घराच्या बाहेर. पण समजलं म्हणा मला सगळं काय आहे तर. नाटकं नका करू तुम्ही.